महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजना आपण बऱ्याच वर्षांपासून आपण या राबवत आहोत. तर त्या अंतर्गत जे सर्व नागरिक आहेत, स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान मुलं असू दे, त्यांची सर्व उपचारांची व्यवस्था व त्यांना लागणाऱ्या सर्व सर्जरीज, शस्त्रक्रिया यांचा फायदा या दोन्ही योजनेमार्फत आपण रुग्णांना देऊ शकतो. यासाठी रुग्णांनी येताना त्यांचे आधार कार्ड, कोणत्याही रंगाचे राशन कार्ड असेल ते घेऊन येणे अत्यावश्यक आहे. आमच्या इथे आरोग्य मित्र असतात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे, ते त्यांची नोंदणी करतात आणि त्यांचे जे डायग्नोसिस असेल, रोगनिदान असेल, त्याच्या अनुषंगाने त्यांना ए ब्लॉक, बी ब्लॉक किंवा डी ब्लॉक या ठिकाणी त्यांना आपण ॲडमिट करतो. त्यांच्या सर्व आपण तपासण्या करतो. त्याच्या रक्तलघवीच्या तपासण्या असतील, एक्सरे असेल, CT स्कॅन असेल किंवा MRI असू दे, या सगळ्यांची आपण त्यांची नोंदणी महात्मा फुले जन आरोग्य योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना याच्यामार्फत करून आपण त्यांना जी काय ट्रीटमेंट आवश्यक असते, शस्त्रक्रिया असेल किंवा इंजेक्शन ट्रीटमेंट असेल ते आपण देतो. त्याबरोबर डर्मॅटॉलॉजी डिपार्टमेंट तसेच सायकॅट्री डिपार्टमेंट या सर्व सुविधा आणि त्यातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स, मनुष्यबळ, परिचर्या सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मी असे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी ह्या दोन्ही योजनांचा मार्फत उपचार करून घ्यावेत आणि फायदा करून घ्यावा. आणि ही योजना सक्सेसफुल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला पर्यायाने आम्हाला याचा अहवाल द्यावा लागतो आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या सेवाकर्मी कार्यक्रम जो सुरुवातीला 100 दिवसांचा होता, नंतर तो 150 दिवसांचा झाला, नंतर आता रिसेंटली अलीकडे तो 250 दिवसांचा करण्याची, व्याप्ती वाढवण्याची शासनाची इच्छा आहे. त्या अंतर्गत ह्या सर्व योजनेअंतर्गत सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.